यात्रा उत्सवाच्या या मंगलमय पर्वात मी गायत्री बोडके तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। सर्वात आधी न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या कडून तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। सध्या मी आहे चांदवडमध्ये असं भक्तिमय वातावरण सगळीकडे दिसून येत आहे। भक्तांची देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी इथे दिसून येत आहे। मी चांदवडमध्ये आहे आणि चांदवडच्या देवीचं म्हणजे रेणुका मातेचं दर्शन घेऊन आम्ही नुकतंच बाहेर आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आता शिवसेनेचे शहर प्रमुख आहे। काय सांगाल एकंदरीत कशी सगळी व्यवस्था करण्यात आली आहे? व्यवस्थेचा विषय असा आहे की गेल्या 12 ते 13 वर्षापासून आमचे शिवसेना सचिव उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते आदरणीय भाऊसाहेबजी चौधरी साहेब यांच्या संकल्पनेतून जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी संकल्पना रुजवली 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीलाच धरून आदरणीय भाऊसाहेब चौधरी साहेब चांदवड शहरात रेणुका यात्रा उत्सवात भरपूर दातृत्व करत असतात। त्यांच्या मार्फत भरपूर योगदान दिलं जात असतं आणि आज त्याचं विस्तृत स्वरूप आपल्या चांदवडकरांना बघायला भेटतंय। आज जवळपास भाविकांसाठी 15,000 स्क्वेअर फुटाचा पेंडॉल असेल, जी भाविकांची कुसंबना व्हायची किंवा ज्यांना जो त्रास व्हायचा पावसात उभं राहावं लागायचं त्यासाठी त्यांना वॉटरप्रूफ असा पेंडॉल तयार केला। त्यानंतर जवळपास 2,500 स्क्वेअर फुटाचा त्यांना निवारा कक्ष तसेच भोजनालय यासारख्या सुविधा इथे पुरवल्या आणि याच भोजन कक्षामध्ये भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून आणि चांदवड तालुका शिवसेनेच्या माध्यमातून चौधरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे मोठ्या प्रमाणात खिचडीचं वाटप केलं जातं। गेल्या दुसऱ्या माळेपासून आजपर्यंत सतत हा इथला जो किचन आहे तो चालू आहे। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला उपाशी न पाठवता त्याच्या मुखात खिचडीचे घास खाऊ घालून त्याला एक समाधान देण्याचा प्रयत्न केला जातो। त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांसाठी वैद्यकीय सुविधा असतील, रक्तदान शिबिर असेल, ॲम्ब्युलन्स असेल, पाणी वाटप असेल, असे विविध उपक्रम भाऊंच्या मार्गदर्शनाखाली इथे राबवण्यात येतात आणि असंच दातृत्व आमच्या सोबत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। नक्कीच, म्हणजे मी इथे पाहते प्रत्येक भाविक बाहेर आल्यानंतर खिचडीचा आस्वाद घेत आहे, खिचडी आवर्जून घेत आहेत आणि इथे तुम्ही जो मंडप केलाय तिथे बसून खाताय। निवारा कक्ष मॅडम हा, आणि रोज कमीत कमी 10 ते 12 हजार लोक खिचडीचा लाभ घेत आहे आणि आमची ॲम्ब्युलन्स सेवा आहे। आता 1-2-3 दिवसापूर्वी तर जी घटी बसणारी महिला होती त्यांना रात्रीतून थोडा स्ट्रोक आला तर आपली ॲम्ब्युलन्स स्वतः घेऊन त्यांना ॲडमिट करून परत नाशिक इथे त्यांना रेफर करण्यात आलं। म्हणजे ही सुविधा बी भाऊंमार्फत आपण इथं यात्रामध्ये पुरवतोय। हो, भाविकांना तरी काय आवाहन कराल तुम्ही? भाविकांना एकच आवाहन करेल की भाविकांनी यावं, या योजनांचा पुरेपूर फायदा घ्यावा। त्यांच्यासाठी जे भोजनालय चालू केलेलं आहे ते अनलिमिटेड आहे, कितीही खा, याच्यात बंधनं कोणालाही नाही। आणि हे करत असताना आपलं एक शिस्तीचं प्रदर्शन करून चांदवडच्या रेणुका देवीचं दर्शन करत आपल्या दैवतेचं एक नामस्मरण करत एक वेगळा इतिहास लोकांसमोर मांडावा, जेणेकरून चांदवडचं नाव पंचक्रोशीत कसं गाजेल यासाठी आम्हाला भाविकांच्या सपोर्टची गरज आहे। तर आपण जाणून घेतलं की इथे आपण चांदवडमध्ये शहराध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी बातचीत केली। त्यांनी देखील पुरेपूर त्यांचा सपोर्ट इथे दाखवला आहे। भाविकांसाठी खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।